विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली। शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत। अशा सर्व भागांमध्ये नागरी सुविधा व त्यांना तातडीने मदत मिळवून देण्यात यावी, तसेच शहरात पुरेशा दाबाने 1 दिवसात पाणी देण्यात यावे या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महापालिकेत निदर्शने करण्यात आली। महापालिकेतील आंदोलनानंतर पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिष्टमंडळाद्वारे महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांना निवेदन सादर केले। गेल्या 8 दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे। अनेक भागांमध्ये लोकांच्या घरात 2-3 फूट पाणी साचल्याने त्यांचे संसार अक्षरशः पाण्यात बुडाले आहे। नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे। शिवाय साप, विंचूज यांचा मुक्त वावर सुरू असून यामुळे देखील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे। परंतु याला प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही। अशा सर्व भागांचे पंचनामे करून बाधित लोकांना आर्थिक मदत मिळावी। याचबरोबर शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसून नागरिकांना उच्च दाबाने 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात यावा। त्याचबरोबर रस्ते, दिवाबत्ती, ड्रेनेज, नागरी सुविधा आणि मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात। अन्यथा महापालिकेकडून घेण्यात येणारे पाणीपट्टी आणि कर रूपी रक्कम नागरिकांना परत करावी, अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। 10 दिवसापासून सोलापूर शहरामध्ये पाण्याचा पूर्ण हाहाकार माजलेला आहे। पावसामुळे सगळे पाणी लोकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे। अक्षरशः कमरे इतकं पाणी लोकांच्या घरामध्ये आहे। लोकांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर ड्रेनेजचं पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या घरात घुसलेलं आहे। त्यामुळे आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्या पाण्यामध्ये साप, विंचू, काटे निघत आहेत। त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका पोचलेला आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा महानगरपालिका कसलीही कारवाई करत नाहीये। त्यांचे कुठलेही JCP, त्यांच्या मशीन्स काही तिथं पाण्याचा निचरा करण्यासाठी गेलेला नाहीये। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला तर 2 माणसं जातात, 1 रॉड घेऊन जातात, त्याच्यामध्ये कुठलाच पाण्याचा निचरा होऊ शकत नाही आणि अतिशय गंभीर परिस्थिती आज संपूर्ण सोलापूर शहराची आहे। ठाकरे पक्षाच्या वतीनं या सोलापूर शहरामध्ये 10-12 दिवसापासून जे पावसाने धुमाकूळ घातलेला आहे, त्याच्यामुळं नागरिकांच्या घरामध्ये पाणी आहे, रस्त्यावरती पाणी आहे, घरासमोर पाणी आहे। एवढं सगळं परिस्थिती भयानक असताना या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी असू द्या किंवा आपत्कालीन व्यवस्थापन असू द्या, परंतु ह्यांनी कुठलंही काम या सोलापूरवासियासाठी केलं नाही। त्यासाठी आयुक्त साहेबांना आज शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड असू द्या, मी असू द्या किंवा आमचे सगळे महिला आघाडी आणि शिवसेनेचे पदाधिकारी असू द्या, आज त्यांना निवेदन दिलंय। तातडीने प्रशासनाने योग्य ते पाऊल न उचलल्यास प्रशासकीय व्यवस्थेला टाळे ठोकावे लागेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। यावेळी जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।